चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा बुद्रुक येथे 17 वर्षापासून चालत आलेली श्रीमद भागवत कथेची प्रथा अजून सुद्धा सोनोरा येथे उमटताना दिसून येत आहे। हरिभक्त परायण रवींद्र महाराज केंद्रे यांच्या मधुर वाणीत तुकाराम महाराज बीज या पर्वावर 16 मार्च 2025 रोजी पासून श्रीमद भागवत कथेची सुरुवात करण्यात आली। त्यावेळी ग्रंथाची पूजन करून अखंड हरिनाम सप्ताह सोनोरा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात पार पडला। विविध ठिकाणावरील महाराजांचे कीर्तन सोहळा व भारूडसह विविध कीर्तन हरिनाम सप्ताहामध्ये पार पडला। 22 मार्च 2025 रोजी अखंड भागवत सप्ताहाची समाप्ती म्हणून सोनोरा गावामध्ये शोभायात्रा काढण्यात आली। त्यावेळी वेणी गणेशपूर येथून श्री संत मुंगसाजी माऊली भजनी मंडळ, बाल वारकरी बालाजी मंडळ राजुरा, गुरुदेव महिला सेवा मंडळ सोनोरा, रुक्मिणी महिला मंडळ, अवधूती भजन मंडळ, मणिराम महाराज भजनी मंडळ यांनी पालखी करिता हरिनामाचा गजर करून सोनोरा गावामध्ये सेवा दिली। त्यावेळी मोठ्या संख्येत युवा वर्ग पांढरा पोशाख, डोक्यावर टोपी आणि गळ्यात टाळ घेऊन हरिनामाच्या गजरात फुगड्या घेत सोनोरा गाव हरिनामाच्या गजरात मग्न करून टाकले। 23 मार्च 2025 रोजी हरिभक्त परायण रवींद्र महाराज केंद्रे यांचे जाहीर काल्याचे कीर्तन पार पडले। हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसाद घेतला। त्यावेळी सोनोरा येथील युवा नागरिकांनी हरिनाम भागवत सप्ताहामध्ये मोठे परिश्रम घेतले व हरिनाम सोहळा पार पडला। तुम्हाला नाही कळलं, या कुंकवाचं महत्व कळालं माझ्या राजमाता जिजाऊला, या कुंकवाचं महत्व कळालं माझ्या सावित्रीबाई फुलेला आणि या कुंकवाचं महत्व कळालं महाराज प्रभू रामचंद्राची पत्नी होऊन गेली सीता माता। ऐका माझ्या मायांनो, मला बोलायचंय कुंकवावर। कुंकू लावल्याने काय होत असते, आज कुंकवाचं महत्व तुम्हाला नाही कळलं, या कुंकवाचं महत्व कळालं माझ्या प्रभू रामचंद्राची पत्नी होऊन गेली माझी सीता माता। 14 वर्ष वनामध्ये होती माझी सीता माता। 14 वर्ष वनामध्ये असताना माझी सीता माता आपल्या भांगात सेंदूर भरत होत्या। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।